Morning. Namaste. Today we will learn count and write. आज आपण मोजा आणि लिहा हा भाग पाहणार आहोत. याच्या अगोदरही आपण याचा अभ्यास केलेला आहे. आज पुन्हा एकदा आपण या भागाची उजळणी करणार आहोत. नाउ लुक ॲट द फर्स्ट पिक्चर. लुक, listen and tell. How many wings does a bird have? पक्षाला किती पंख असतात? 2. Next, how many colors does a rainbow have? इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? 7. Next, how many wheels does a rickshaw have? रिक्षाला किती चाकं असतात? बरोबर 3 चाके असतात. नेक्स्ट, आता चित्रामध्ये पहा पुढे. पहा चित्रामध्ये तुम्हाला एक पाटी दिसत असून त्या पाटीला कोपरे किती आहेत ते मोजायचे आहेत. हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ स्लेट हॅव? पाटीला स्लेट म्हणतात इंग्रजीतून. तर त्या स्लेटला किती कॉर्नर्स आहेत, किती कोपरे आहेत ते मोजायचं आहे. 1, 2, 3 आणि 4 असे 4 कॉर्नर्स आहेत. नेक्स्ट, हाऊ मेनी लेग्स डज अ कॉकरोच हॅव? कॉकरोच म्हणजे झुरळ. त्या झुरळाला किती पाय असतात? मोजा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6. किती पाय येते? 6 legs. नेक्स्ट, हाऊ मेनी पेटल्स डज अ फ्लावर हॅव? त्या फुलाला किती पाकळ्या आहेत? काउंट. 1, 2, 3, 4, 5. In this way 5. Next, how many legs does a octopus have? ऑक्टोपसला किती पाय असतात? ऑक्टोपसला किती पाय असतात? मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 legs. Last picture. Look, listen and tell. How many handles does a cup have? कपाला किती हँडल्स असतात किंवा किती दांडे असतात कपाला? 1. In this way, today we will learn count and write. तुम्ही पेज नंबर 19 वरचा हा अभ्यास करायचा आहे. पान नंबर 19 वर जे काही उदाहरणं आहेत ते सोडवायचे आहेत, ते पाहायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा हा सराव करायचा आहे.